आवडे कीर्तन नाम तुझे, तुका म्हणे तुझे आहे हे सकळ, तुका म्हणे तुझे आहे हे सकळ. कोणे एके काळ देईवज करो निवचित देई हे चिदान. आवडे कीर्तन नाम तुझे विठ्ठला ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या अद्भरुका. देवा तुझी गणेशो, देवा तुझी गणेशो, सकलार्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोची. गुरु हा संत कोई सराजा, गुरु हा संत कोई सराजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा. पाहता त्रिलोकी परिप्रौढी न बोल होते, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. द्यावे अवधान ही माझी, विनवनी सलगीचे मस्तक हे आहे माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी, करो निवचित देई हे चिदान. आवडे कीर्तन नाम तुझे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत सद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. ज्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या आराध्य दैवतेकडे पंढरीश परमात्म्याकडे एक विशिष्ट आणि लोकांच्या बुद्धीला न पटणारं दान मागतायत. विठ्ठल दरवर्षीप्रमाणे संपन्न होणारा आपला हा कामथे ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम यज्ञ यावर्षी 65वे वर्ष सुरू आहे आपल्या या हरिनाम यज्ञाचं. आणि गेली 65 वर्ष अविरत अखंडपणे ईश्वरी नामचिंतन, त्याप्रभू श्री विठ्ठलाच्या चरणावर, हनुमंतरायाच्या चरणावर आपल्या सगळ्यांची असलेली श्रद्धा
आपण या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून या अखंड हरिनाम यज्ञाच्या माध्यमातून समर्पित करत असतो. या वर्षीची देखील ही सेवा संपन्न होते आणि या सेवेचं आजचं जागराचं कीर्तन आहे आणि जागराच्या कीर्तनाला आपल्या आराध्य देवतेकडे काहीतरी मागावं अशी वारकरी संप्रदायाची अलिखित परंपरा आहे. ही अलिखित आहे, ही काही कोणी अगदी काटेकोरपण आज जर मी संतपर अभंग घेतला असता तर तुम्ही काय मला थांबवलं नसतं. पण ते कीर्तनकाराला औचित्यभंग कधीही त्यानं करू नये. बरोबर बाबा म्हणायचे, कीर्तनकारानं किमान कीर्तनकारानं औचित्यभंगाचं पाप आपल्या डोक्यावर कधी घेऊ नये. आणि जर जागराच्या दिवशी पंढरीश परमात्म्याकडं आपण केलेल्या सगळ्या सेवेची बद्दलची जर मागणी केली नाही तर ते औचित्यभंग ठरू शकतो. म्हणून आजच्या जागराच्या दिवशी पंढरीश परमात्म्याच्या चरणावर मागणी करणारा तुकोबारायांचा अभंग आपण निवडलेला आहे. कीर्तनाची वेळ तशी 9 ते 11 आहे. 10:30 झाले. 10:35 मी बोलायला सुरुवात केली. त्यामुळे उरलेल्या 25 मिनिटात काही अभंगाचा अर्थ मला सांगता येणार नाही. त्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं तर सांभाळून घ्या. पण फार तुमच्या सगळ्यांच्या डोळे बंद होईपर्यंत मी बोलणार नाही याची खात्री देतो. अगदी लवकर, अगदी थोडक्यात जेवढं शक्य होईल तेवढ्या अभंगावर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. मी प्रस्तावना मांडताना असं म्हटलं की जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो अभंग मागणीपर प्रकरणातला आहे आणि सामान्य माणसाच्या बुद्धीला न पटणार आहे. ते मी का म्हणलं ते कदाचित याच्या पुढे जसं आपण या अभंगावर चिंतन करत जाऊ तसा तो मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. वास्तविकतः हा माणसाचा स्वभाव हा मागण्याचा आहे हे आपण सगळेच जण जाणतो. प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी मागत असतो आणि हे मागणंच त्या माणसाला कधी कधी घातक ठरतं, कधी कधी त्याचा उद्धार करून जातं. माणसाच्या मागण्याच्या मध्ये जर कोणता मुख्य दोष येत असेल तर तो एवढाच आहे की माणसाला कुणाकडं मागावं, काय मागावं, किती मागावं आणि कसं मागावं हे कळत नाही, म्हणून त्याची मागणी चुकते. विठ्ठला